हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? आणि बघू शकता म्हणजे जस्ट 1 मिनिट झाला असेल मी इथे दरवाजामध्ये उभा आहे. माझ्या पूर्ण डोळ्याला पाणी आलं आहे आणि ऊन इतकं जास्त आहे ना, इकडे तुम्हाला दिसतच असेल. खूप जास्त ऊन आहे आणि त्या उन्हाचा बहुतेक त्रास होतो आहे म्हणून डोळ्याला पाणी आलं असं वाटतं. डोळ्यामध्ये काहीतरी गेलं आहे माझ्या, पण मी इथे उभा असल्यामुळे पाणी आलं आहे माझ्या डोळ्याला, बाकी काही नाही. चला असो, हे जाईल. तर आज जसं स्पेशल तर काही नाही आहे, पण आमचा प्लॅन आहे की आम्हाला शॉपिंगसाठी जायचं आहे. तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल की काय आहे काय नाही, किंवा मग आम्ही कशाची शॉपिंग करणार आहोत किंवा केली आहे हे तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल. पण तरी तुमच्यासोबत पुढे शेअर करतेच की आम्हाला कसली शॉपिंग करायची काय. आणि आत्ता जस्ट माझं आवरून झालं आहे. मला घरातली सगळी कामं आवरून घ्यायची आहे. कपडे तर धुवून झाले, मशीनला लावलं ते कपडे, त्यामुळे ते पटकन धुवून झाले. आणि थोडे आज एक्स्ट्राचे सुद्धा कपडे होते, मग पटकन लावून घेतले. कारण ऊन येतं ना, मग उन्हामध्ये परत इथे अजिबात थांबावं असं वाटत नाही वाळत घालायला कपडे. त्यामुळे मग मी कपडे धुवून घेतले. आता माझं आवरून झालं आहे. भांडी पडली आहे, भांडी वगैरे घासून घेते. तिच्या गोष्टी ज्या आहेत त्या आवरून घेईल. आणि थोडंसं मला अजून एक्स्ट्राची कामं आहेत, तर तीसुद्धा करते. एक एक तुमच्यासोबत शेअर करते की काय कामं आहे काही नाही आहे. तर आणि गरम तर इतकं जास्त होतं आहे ना की मी जस्ट आत्ता आवरलं आहे, तरी पण मला बघू शकता तुम्ही खूप जास्त असं गरम होतं आहे. प्लस मला इथे पिंपल्स आला आहे आणि इतका जास्त तो दुखतो आहे ना, कशामुळे आला कशामुळे नाही काहीच माहिती नाही, पण खूप जास्त दुखतं आहे. त्याला हात जरी लागला ना तर इतकं पेन होतं आहे त्याच्यामध्ये, आणि असं रेड रेड पण झाला आहे तो. बघू आता तो कधी जातो आहे कधी नाही. तर चला, आज दिवसभरामध्ये ज्या काही गोष्टी होतात ना त्या तुमच्यासोबत शेअर करते. आणि आम्हाला शॉपिंग करायला जायचं आहे, तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. आता तुम्ही इकडे बघू शकता, बेसिन भरून पूर्ण भांडी पडली आहेत माझी. आणि सगळ्यात कंटाळवाणं काम म्हटलं ना तर हे बेसिनचं. मला इतकं जास्त कंटाळ येतो ना भांडी घासायचा, एवढं सगळे भांडी पडलेली असतात. आणि कितीही नाही म्हटलं ना, स्वयंपाक करता करता आपण एक एक भांडी धुवून जरी ठेवली ना तरी ती पडतातच. म्हणजे असं होऊन जातं की आपण एक प्लेट धुतो, दुसरी प्लेट धुतो, पण काही ना काहीतरी तर राहतच मागे. आणि रात्री असं झालं होतं, स्वयंपाक करून जेवण वगैरे करून घेतले आणि त्यानंतर ना मग भांडी घासायचा इतका जास्त कंटाळा आला होता ना की काहीच सांगू. आणि मला ना शक्यतो असंच होतं आहे, रात्री भांडी घासायचा खूप जास्त कंटाळा येतो. पहिले तरी मी घासत होते, पण आता मला नको नको होतं रात्री भांडी घासायला. आता असं वाटतं की यार जाऊ द्या, सकाळी घासता येईल, काही हरकत नाही. सकाळचे थोडे 10 मिनिट जातात, पण मग रात्री नको वाटतं घासायला. आणि सकाळी असं उठल्यावरती वाटतं यार आता ना भांडी घासायचा, आता पण कंटाळा आला, पण रात्रीच घासून घ्यायला पाहिजे होतं, म्हणजे सकाळी मस्त फ्रेश असल्याला आपल्याला स्टार्टिंग करता येते सकाळच्या कामांची आणि दिवसाची सुद्धा. तर हे असं दोन्हीकडनं मला विचार येतात. आणि मला माहिती आहे बऱ्याच बायका हे सगळं रिलेट करतील, कारण बऱ्याच जणींना असं होतं की रात्री खूप जास्त कंटाळा येतो जेवण झाल्यावरती भांडी घासायचा, आणि सकाळीसुद्धा येतो. तर ह्या सगळ्या गोष्टी होतच असतात आपल्यामध्ये. ज्या बायका वर्किंग आहेत ना त्या मग रात्री सगळं क्लीन करून ठेवतात. तर माझं असं होतं, कधी मला मूड असेल ना तर मी रात्री सगळ्या गोष्टी क्लीन करून ठेवते, आणि जेव्हा केव्हा नसेल तेव्हा मग हे असं सकाळी मला आवरावं लागतं. तर आता भांड्यांची स्टोरी मी तुम्हाला सांगितलीच आहे. आणि मी आता नाश्त्यामध्ये बनवते आहे रव्याचे आप्पे. खरं तर हे मी सेकंड टाइम बनवते. ह्याच्या आधी ना मी रव्याचे आप्पे एकदा बनवलेले, तर मला खूप जास्त आवडले होते. आणि तेव्हा मी फर्स्ट टाइम बनवले होते यूट्यूबला बघूनच, कारण एरवी मी डाळीचेच आप्पे बनवते, डाळ तांदूळच आपले. तर ते आवडले होते मला, मग म्हटलं चला आज नाश्त्यामध्ये तेच बनवूयात. आणि राहिला स्वयंपाकाचा प्रश्न, तर नाश्ता वगैरे करून घेईल, नंतर स्वयंपाक आवरून घेईल, आणि मग नंतर आम्हाला लगेच निघायचं आहे. एरवी असं होतं आहे उन्हामुळे आम्ही 4 ते 5 वाजता जातो मार्केटला जर काही काम असेल तर. पण आज आम्हाला थोडंसं लवकर जायचं आहे, कारण वेळ भरपूर लागणार आहे. त्यामुळे म्हटलं आज आपण थोडंसं लवकरच निघूया. ऊन असलं तरी एवढं काय नाही, त्यामुळं मग बघेल. जर स्वयंपाक झाला करून तर मग करेल, नाहीतर मग काहीतरी मसाले भात वगैरे लावेल दुपारी जेवणामध्ये. असंही आम्ही दोघेच असतो दुपारी जेवणामध्ये, त्यामुळे. तर आता इथे मी कांदा वगैरे कट करून घेते आहे. आणि दही नव्हतं घरामध्ये, तर विजयला मी दही आणायला पाठवलं, कारण रव्याच्या आप्याला दही लागतं. सो म्हटलं पटकन दही घेऊन या, मग नंतर आप्पे बनवता येईल. आणि इतकी जास्त भूक लागली आहे ना मला, खूप म्हणजे खूप जास्त भूक लागली आहे. खरं तर सकाळी उठल्यावरती मी काहीच घेतलं नाही आहे, दूध नाही, चहा नाही, काही खाल्लं पण नाही आहे आज.
आणि मला खूप जास्त भूक लागली आहे. आता जवळजवळ 11:30 वाजले आणि विजय लेट उठल्यामुळे हे असं काहीसं लेट होतं आहे नाश्त्याला. पण आता म्हटलं पटकन करून घेईल आणि मग नंतर ना सगळ्या गोष्टी आवरते. तर केस मी बांधून घेतले. अगोदर तुम्हाला केस माझे मोकळे दिसले असतील आणि आता बांधलेले, कारण गरमी खूप जास्त होतीये. एवढं किचनची म्हणजे इथं समोरच खिडकी आहे, तुम्हाला दिसलंच असेल, पण तरी त्यातून एवढी हवा येत नाही, इतकी जास्त गरम होतंय. आणि फॅन लावून पण काही फरक पडत नाही. आता सध्या फॅन बंद केलाय व्हिडिओमुळे. तर चला मी आता पटकन आप्पे बनवून घेते आणि नाश्ता वगैरे करून मग सगळ्या गोष्टी आवरते. नाश्ता झाला आणि मला आवरायचं होतं, पण माझं एक पार्सल आलं आणि मला काय रिसीव झालं ना हे मी तुमच्यासोबत शेअर करते. खरं तर मी ते ओपन करून बघितलंय, म्हणजे एक्साइटमेंट होती की कसं आलं काय आलंय. आणि तुम्हाला तर माहितीच आहे आजकाल जास्त मी काय ऑर्डर करतेय. तर मी माझ्यासाठी ना एक छान असा कुर्ता मागवलाय, म्हणजे टॉपच आहे, तुम्ही वन पीस म्हटलं तरी चालेल. आणि फिटिंगसाठी तर बेस्ट आहे म्हणून हा ऑर्डर केला मी. मला खूप जास्त आवडला, कलर पण छान आहे. असा कलर तर माझ्याकडे नव्हताच आणि मला वाटत नाही मी कधी असा यूज केला असेल, आठवत तर नाही. आणि मेन म्हणजे फिडिंग कुर्ती आपण असं म्हटलं तरी चालेल, कारण ह्याला पूर्ण झीप दिल्यात दोन्ही साईडने. आणि ह्या ज्या झीप आहेत ना त्या खूप छान आहे, म्हणजे क्वालिटी एकदम मस्त आहे त्याची. बाकी हा मला कितीला मिळालाय ना हे मी तुम्हाला स्क्रीनवरती शेअर करते. त्यानंतर ना हा ड्रेस वेअर केल्याच्या नंतर कसा दिसतोय त्याची सुद्धा क्लिप मी इथे ऍड करते, तुम्ही बघून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तो कसा दिसतोय. लेंथ पण ह्याची खूप जास्त आहे, म्हणजे एकदम शॉर्ट नाही आहे जसं मी नेहमी ऑर्डर करते. तर लेंथ पण छान आहे. आणि मी एक्सेल मध्ये ऑर्डर केलाय, कारण आता तुम्हाला माहितीच आहे प्रेग्नन्सीमध्ये आपलं वेट गेन होतं, त्यामुळे मग आपल्याला थोडंसं 1-2 साईज जास्त लागते, त्यामुळे एक्सेल मध्ये ऑर्डर केला. आणि हा असा काहीसा आहे. त्यानंतर ना ह्याला इथे नॉट सुद्धा दिलेले फिटिंगसाठी, तर तुम्हाला अशी मशीनला फिटिंग करायची गरज नाहीये. तर छान असा कुर्ता मला ऑर्डर म्हणजे रिसीव झालाय. मी अजून 2 कुर्ता ऑर्डर केलेत, तर ते येतील 1-2 दिवसानंतर. मग ते आल्याच्या नंतर ते तुमच्यासोबत मी शेअर करते. आणि जर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक देते, किंवा मग प्रोडक्ट मला मिळालंच तर मी टॅग सुद्धा करते, तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. खूप कमी प्राइस मध्ये प्युअर कॉटन मला मिळालेलं आहे. तर चला हे असा ह्याचा टॉप होता माझा, जो मला आत्ता रिसीव झाला. तर मी आता आवरते आणि मग लगेच आम्ही बाहेर जायला निघतो. तर निघालोय आम्ही, आईंदा दोघी जणी समोर गेल्यात, बाकी आम्ही दोघं जण आता निघतोय. तर चला जातो आणि तिकडे काय काय होतंय ते तुमच्यासोबत शेअर करते. ते पण स्टिक येणार ना त्याला, तुम्ही जे दाखवलं ना त्याला पण स्टिक येणार. विदाउट स्टिक बनतच नाहीये. ते पण स्टिकच असतं का? 100% सांगतो मी तुम्हाला. नुसतं फरक काय आहे, ब्रँडचा फरक आहे. मला ते ह्याच्यापेक्षा कस्टमर काय विचार करतो की वर्षभर नंतर यूज नाही त्याचा वापर नाही. याचा वापर कसं आहे वर्षभरातच चालतंय. हा ते आम्ही बघितलं मागच्या वेळेस आले तर शूज पण तसे छोटे. हे अशीच पाहिजे, इलास्टिकचं रिक्त ना, मग हे कमी जास्त करतात. अगोदर नेलं होतं का तुम्ही? ते मच्छरदाणी वगैरे ना का नेलं होतं? दुसरा लेकर नाही मोठी आपली रेग्युलर मच्छरदाणी. नाही लेकर दुसरं होतं ना ते. नाही हो, just मोठी ते मच्छरदाणी आपली हा बरोबर आहे ते बेडची. बेडवाली. बेडवाली. हा बसली का चांगली ते? हा चांगली निघाली. आणि इकडे ना आई विजय एकदा गेलेले या शॉपमध्ये, तर त्यांनी बघितलं होतं इथे सगळ्या गोष्टी मिळतात बेबीच्या. म्हटलं मग तिथेच जाऊयात आपण, दुसरीकडे जायला असं होतं की काही मिळतं काही नाही मिळत. आणि डीमार्टला सुद्धा मी जाऊन आलेले, तर डीमार्टला मला सगळ्या गोष्टी नव्हत्या मिळाल्या. आणि फर्स्ट क्रायला तर तुम्हाला माहितीच खूप जास्त कॉस्टली जातं. फर्स्ट क्राय आहे जालन्याला, पण कॉस्टली असल्यामुळे माझी ताई मला बोलली की तिकडे नको जाऊ, जे शॉप आहेत तिथे जाऊन घेऊन येतो. त्यामुळेच मी इकडे आले आणि सगळ्या गोष्टी आम्हाला मिळाल्या.
ज्या काही मिळाल्या नाही त्या मी ऑनलाईन ऑर्डर करणार होते. मग म्हटलं चला एक एक गोष्टी ज्या आहेत त्या आपण सगळ्या हे करून घेऊन टाकूयात. आणि ऑनलाईनसुद्धा मी ऑर्डर केल्या होत्या, तर त्याही मला 1-2 दिवसात रिसीव होतील. तर घरी आलो आणि 10 मिनटं झाले फक्त घरी येऊन पाणी वगैरे घेतलं आणि लेट झालं यायला एवढ्या लवकर जाऊनसुद्धा, कारण आम्ही तिकडे बाहेर बरंच फिरत होतो. आणि तिकडे मी जास्त काही शूट केलं नाही, तुमच्यासोबत जेवढं शेअर केलं ना तितकं शूट केलं. झालं असं होतं, मोबाईलला चार्जिंग पण कमी होती, म्हटलं आता नको शूट करायला बाकीच्या गोष्टी, तर जे आहे ते तुमच्यासोबत तितकंच शेअर केलं आहे, कारण तितकं शूट करू शकले मी. त्यामुळे आत्ता घरी आलो आहे आणि अजून फ्रेश पण व्हायचं आहे, खूप जास्त गरम होतं आहे, तर उशीर पण झाला आहे, स्वयंपाकसुद्धा करायचा आहे. आणि मी काय काय आणलं ना, खरं तर मी हे तुम्हाला याच व्हिडिओमध्ये शेअर करणार होते तुमच्यासोबत, की मी काय काय गोष्टी घेतल्या बाळासाठी, काय नाही ते. पण आता खूप जास्त मोठा व्लॉग होईल हा. ऑलरेडी भरपूर गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्यात आणि आता याच्यामध्ये जर तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करायच्या झाल्या ना शॉपिंगच्या, तर अजून जास्त मोठा व्लॉग होईल आणि तुम्हाला पण बघायला ते बोर वाटेल. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करते की बाळासाठी मी काय काय घेतलं आहे किंवा माझ्यासाठी काय काय घेतलं आहे. तर माझ्यासाठी तर जास्त वस्तू घेतलेल्या नाही आहे, पण बाळासाठी बऱ्याच गोष्टी घेतल्यात, तर त्या सगळ्या तुमच्यासोबत शेअर करते नेक्स्ट व्लॉगमध्ये, म्हणजे तुम्हाला पण समजेल. आणि जर तुम्हाला तुमच्या बेबीसाठी काही घ्यायचं असेल तर एक आयडियासुद्धा येईल, जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर असं काहीचं होतं. बाकी शॉपिंग खरंच खूप छान झाली, मनासारखी झाली, तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये समजेलच. तर चला, हा छोटासा व्लॉग मी इथेच एंड करते. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. बाकी भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.